डॉक्टर तरुणीच्या मृत्यूनंतर महिला आयोगानं जी माहिती दिली त्यामुळे या महिलेचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला गेला असा आरोप विरोधकांनी केला। पहिली गोष्ट, तुम्ही तिचं मेल्यानंतरचं कॅरेक्टर असोसिएशन करताय। मुळात जिथे तपास यंत्रणेवरच माझा आक्षेप आहे, मुळात जिथे पोलीस यंत्रणा संशयाच्या घेऱ्यात आहे, जी पोलीस यंत्रणा संशयाच्या घेऱ्यात आहे, ज्या पोलीस यंत्रणेवरच अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत, त्या पोलीस यंत्रणेने तयार केलेले पुरावे, त्या पोलीस यंत्रणेने समोर आणलेला व्हॉट्सअप चॅट आम्ही किती व्हॅलिड मानायचा बरं? आणि त्या व्हॉट्सअप चॅटच्या आधारे जर आयोगावर बसलेली एखादी व्यक्ती जर सांगत असेल की मुलीचं असं झालं तसं झालं, मग ते 2 ठिकाणी वगैरे, मुळात हा आयोग काय पद्धतीने काम करतो हे एकदा सांगितलं पाहिजे। पण साताऱ्यामधील या संपूर्ण प्रकरणात सातारा पोलिसांवर होणारे आरोप हे सगळ्यात जास्त गंभीर आहेत। सातारा पोलीस दलातील अधिकाऱ्यानं या तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे। एएसआय गोपाळ बदनेनं 4 वेळा बलात्कार केला असा आरोप या तरुणीनं सुसाईड नोटमध्ये केलाय। पोलिसांकडून डॉक्टरांवर पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव येत होता अशी या तरुणीची तक्रार होती। राजकीय दबावाखाली पोलिसांकडून फिटनेस सर्टिफिकेटची मागणी व्हायची अशी ही तक्रार होती। बीड जिल्ह्याची रहिवासी असल्यामुळं पोलिसांकडून तरुणीचा मानसिक छळ होत होता अशी ही तक्रार होती। रात्रीच्या वेळी कैदी तपासणीसाठी आणून आपला छळ केला जातो असंही या तरुणीनं म्हटलं होतं। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून तरुणीच्या या तक्रारींची वेळीच दखल घेतली गेली नाही असाही आरोप होतोय। तिथे रेंटेड हाऊस होतं, ते सोडून ती एका रूमवर गेली। ती जाताना सीसीटीव्ही आहे, तिने स्वतःहून बुक केलेलं दिसत आहे। त्या दिवसभर म्हणजे तिची बॉडी भेटेपर्यंत आणि ती त्या रूममध्ये आतमध्ये जाईपर्यंत या मधल्या काळात पूर्ण सीसीटीव्ही ऑन होते। त्याचा डीव्हीआर आम्ही जप्त केलेला आहे। त्याचा बघितलं असता कोणतीही संशयास्पद हालचाल तिथे दिसलेली नाही। तरी परंतु ती लॉजवर किंवा हॉटेलवर का गेली या गोष्टीचा पूर्ण तपास करण्यात येईल।